काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाडं काय लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. मग सुमितनं पुढे विचारलंय की तुम्ही काही झाडं लावली आहेत का? मग त्यावर तभी स्नेहल ने क्या बोला है कि जो पावड़े काका है वह क्या नहीं करते, मिट्टी भी नहीं लाते पौधे लगाने के लिए. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळी कुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले. तो यह जो पावड़े काका है उनके जो पैरों के निशान है कैसे आए हैं? एकदम काले, एकदम ब्लैक कलर के निशान आए हैं. काकांच्या पावलासाठी मग कसे ठसे उमटले आहेत? एकदम डर्टीएस्ट 2 काळे कुट्ट पाऊल चिन्हे काकांच्या पावलांसाठी उमटले आहेत आणि खाली शब्द आले आहेत. बघा, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. मग आता पावडे काकांसाठी जे फूटप्रिंट्स आले आहेत ते पाहून त्यांचा चेहरा काय आहे? पडला आहे, म्हणजे ते उदास झाले आहे. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावण्याच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. तो अभी सुमित ने क्या किया है कि जो पावड़े काका है वो नाराज़ हो गए हैं और उनका जो है इन सब बातों पे विश्वास नहीं है और वो बोल रहे हैं कि मेरे जो पैर है वो अच्छे ही है. वर्चुअल गोष्टी यानी कि क्या कि जो बातें हैं वो फिजिकली एग्जिस्ट नहीं रहती, उन्हें क्या बोला जाता है फिर? वर्चुअल थिंग्स. उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. तो सुमित का क्या कहना था कि यह जो मेरी सारी बातें हैं वह सब सच्ची ही है. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतात, त्या आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. तो अभी सुमित ने अपने ऐप के बारे में क्या बताया है कि उसका जो ऐप है वो क्या काम करता है, काय काम करतं त्याचं ऐप कि हमारे हलचल से, हमारा जो चलन वलन है उससे हम कितना कार्बन डाइऑक्साइड हवा में छोड़ते हैं, इसका जो नाप है उस कौन करता है? यह मेरी जो ऐप है वह करता है. तो इससे जो रिझल्ट आया है वो सच्चा ही है. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डाइऑक्साइड वातावरणात सोडता. तो उसका जो रीज़न है उसने क्या बताया है सुमित ने कि आप जो यहाँ तक आए हैं और आते वक्त आपने क्या किया है? कार ने प्रवास किया है, कार से आते जाते रहते हैं, इसलिए किमान लगभग 1 आधा लीटर तो पेट्रोल लगता ही होगा. तो उससे हम जितना पेट्रोल जलाते हैं उससे ज़्यादा कार्बन डाइऑक्साइड जो है हम वातावरण में छोड़ते हैं. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. काका, हे शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही.
म्हणून तर त्यांची पावलं आपल्या पावलांपेक्षा अधिक चंदेरी आहेत, सुमित बोलत होता. तो अभी सुमित क्या कह रहा है कि रेखा मौसी जो है वो पैदल चलती है, नहीं तो साइकिल से चलती है, वो अपने जो व्हीकल है उसके पास है ही नहीं, तो वह उपयोग कैसे करेगी। और उससे क्या होता है, साइकिल चलाने से पैदल चलने से कार्बन डाइऑक्साइड जो है वह हवा में नहीं छोड़ा जाता, इसलिए रेखा मौसी जो है वो धरती की मदद ही करती है, इसलिए जो उसके फुटप्रिंट्स है वह चंदेरी आए है। बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिटकलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तो अभी हम लोग क्या करते हैं कि हमारा जो रहन सहन है, हमारा जो चलन वलन है, उससे हम क्या करते हैं, ग्लोबल वार्मिंग को हाथभार लगाते हैं। यानी कि हम जो कार्य करते हैं उससे क्या होता है, ग्लोबल वार्मिंग को मदद ही होती है। तापानं फणफणली आपली धरती, आपल्या पायाला चिटकलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा। मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली। तो अभी स्नेहल क्या कह रही है कि उसे भी उसके जो पैर है तो वह रेखा मौसी जैसे चंदेरी चाहिए, और वो ऐसा काम करेगी कि जिससे प्रदूषण ना हो, ग्लोबल वार्मिंग ना हो। ऐसा उसका मन भर के आया और वो बोली, और वह जो है वह कॉलेज जाने के लिए साइकिल का उपयोग करने वाली थी। अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनंच ये जा करणार, ठरलं एकदम। तो अभी अभिषेक ने भी क्या बोला है कि वह क्या हुआ है, भारावून गेला है, यानी कि वह बहुत ही प्रभावित हुआ है, उस पे स्नेहल का इम्पैक्ट पड़ा है, और वह बोल रहा है कि मैं भी बस से ही आया जाया करूँगा। खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण। अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करत बसतो। तो यह जो बात है कि हम लोग जो है पैदल आना जाना, साइकिल का उपयोग करना, वह सब भूल ही गए हैं। हम लोग क्या करते हैं, आपण काय करत असतो की साधं जवळ जरी जायचं असलं तरी गाडी किंवा बाईकने जात असतो, आणि मग हमारा फिटनेस बना रहे इसलिए हम क्या करते हैं, जिम जाते हैं, वहाँ पे मॉर्निंग वॉक करते हैं, नहीं तो वहाँ पे जाके एक्सरसाइज करते हैं। लेकिन यह जो है साइकिल का उपयोग करना, पैदल चलना, यह सब बातें हम भूल ही गए हैं। बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रांसपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले। तो हम क्या करते रहते हैं कि हमारे पैरों में जो कार्बन डाइऑक्साइड है, तो इसका अगर हमें बैलेंस रखना है तो हमें क्या करना है, पब्लिक ट्रांसपोर्ट का उपयोग करना है, ना कि हमारे वाहनों का। ऐसा कौन बोल रहा था, अभिषेक के बाबा। रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या। बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसले। तो अभी सबकी बातें रेखा मावशी सुन ही रही थी, और उसके जो पैरों के निशान, उस
फर्श पर पड़े थे वह उसने चुपचाप से पोंछ दिए। पायलट किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे, रेखा मावशींनी, सुमित म्हणाला। तो यह सब जो रेखा मौसी कर रही थी वह सुमित ने देखा कि उसने अपने जो पैरों के निशान है फर्श पर पड़े हुए वह उसने पोंछ दिए। तो सुमित भी कह रहा है कि कितने इजीली उन्होंने अपने पैरों के निशान मिटा दिए। पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेनं नाही बरं पुसता येणार। त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील। या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील। सुमित भरभरून बोलत होता। हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला। तो अभी जो पावड़े काका है वह क्या कह रहे हैं कि हमें भी क्या करना है, अगर ग्लोबल वार्मिंग कम करना है, हमारी धरती से जो हमारे पैरों के निशान है जो काले आ रहे हैं, यानी कि जो ग्लोबल वार्मिंग हो रही है, जो प्रदूषण हो रहा है, उसे अगर मिटाना है तो हमें क्या करना है, हमें ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगाने हैं, पौधे लगाने हैं और अपनी धरती की रक्षा करनी है। और ऐसा मन ही मन क्या भास हुआ पावड़े काका को कि उनके भी पैरों के निशान कैसे आए हैं, चंदेरी आए हैं। क्योंकि उनके भी मन में ऐसा आया है कि वह भी क्या करेंगे, पेड़ लगाएंगे, पैदल जाएंगे, अपनी गाड़ी का कम से कम यूज़ करेंगे। तो इस पाठ से हमने क्या पढ़ा कि हमें क्या करना है, अपनी जो धरती है उसे प्रदूषण से बचाना है। उसके लिए हमें ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगाने हैं, पौधे लगाने हैं। और अगर कहीं भी जाना है तो क्या करना है, अगर नज़दीक हो तो हमें पैदल जाना है, पब्लिक ट्रांसपोर्ट का उपयोग करना है और कम से कम कार्बन डाइऑक्साइड जो है वह हवा में रिलीज़ हो, यह हमें देखना है। फुटप्रिंट्स स्वाध्याय कृती। फुटप्रिंट्स स्वाध्याय कृती। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। रेखा मावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये। पहिलं, चंदेरी वरखात मढवलेली। 2, स्वच्छ पाण्यासारखी। पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये। पहिला, गोजिरी गुलाबी। 2, लोण्यागत। प्रश्न दुसरा, कारणे लिहा। स्नेहल त्रासली होती कारण रेखा मावशींच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते। 2, पावडे काकांचा चेहरा पडला कारण मोबाईल स्क्रीनवर पावडे काकांची काळीकुट्ट पावलं उमटली होती। 3, रेखा मावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण रेखा मावशी रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही। 4, सुमित म्हणतो पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट कारण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे। प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा। स्नेहलने केलेला निश्चय। उत्तर, स्नेहलने निश्चय केला की ती आजपासून बसनंच ये जा करणार। प्रश्न दुसरा, अभिषेकने केलेला निश्चय। उत्तर, अभिषेकने निश्चय केला की तो कॉलेजला जाण्यासाठी सायकलचा उपयोग करणार। प्रश्न चौथा,
पाठातील पात्रांची खालील बाबतीत माहिती भरून कोष्टक पूर्ण करा. व्यक्ती अभिषेक, सुमित, स्नेहल. कार्य आणि स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला या कोष्टकात लिहायची आहे. बघा आता अभिषेकचं कार्य काय आहे, तर तो महाविद्यालयीन म्हणजेच कॉलेज विद्यार्थी आहे आणि त्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे, तर तो पर्यावरणाबद्दल जागरूक आहे. हे काय आहे, अभिषेकचं स्वभाव वैशिष्ट्य की तो कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि त्याचा स्वभावाचं वैशिष्ट्य काय आहे, तर तो पर्यावरणाबद्दल जागरूक आहे. दुसरं आहे सुमित हा IIT कानपूरला शिकत होता. त्याची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे तो टेक्नोसॅव्ही आणि पर्यावरण प्रेमी आहे. टेक्नोसॅव्ही म्हणजे काय, तर तंत्रज्ञानाशी त्याची मैत्री जास्त आहे आणि पर्यावरणाबद्दल त्याला खूप प्रेम आहे. तिसरं आहे स्नेहल पण काय आहे, कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी आणि तिची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ती स्वच्छतेची भोक्ती आहे. चौथं आहे पावडे काकांचं कार्य काय आहे, तर ते ऑफिसमध्ये काम करतात आणि पर्यावरणाबद्दल ते उदासीन आहेत, म्हणजे ते पर्यावरणाबद्दल जास्त विचार करत नाही. पाचवं आहे रेखा मावशी काय करत असतात की रेखा मावशी ह्या घरकाम करणाऱ्या असून त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, तर पर्यावरण संवर्धनास मदत करतात की त्यांनी त्यांच्या झोपडीपुढे 2 छोटीशी झाडं लावून काय केली आहे, तर पर्यावरणाला मदतच केली आहे. आणि शेवटचं आहे बाबा, अभिषेक आणि स्नेहलचे बाबा. तर हे काय करतात, भाजी वगैरे आणून देण्याचे काम करतात आणि त्यांना तंत्रज्ञानाविषयी आवड नाही आहे. त्यांना तंत्रज्ञानाबद्दल चीड आहे. प्रश्न 6. खालील शब्दांचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा. पहिला व्हर्च्युअल रियालिटी, वास्तव सत्य. दुसरा टेक्नोसॅव्ही म्हणजे तंत्रस्नेही. प्रश्न 7. खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. मावशी तुम्ही राहता कुठं? पहिलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे प्रश्नचिन्ह. खालील शब्दांच्या जाती शोधून लिहा. स्नेहल नाम, तिचे सर्वनाम, चंदेरी विशेषण, करणे क्रियापद. प्रश्न 9. खालील तक्ता पूर्ण करा. एकवचन, अनेकवचन. शहर, शहरे, नदी, नद्या, पाऊल, पावले, डोंगर, डोंगर. प्रश्न 9. स्वमत. आपल्या पायांचे वातावरणात वर उमटलेले ठसे आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. आपल्या वातावरणात ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मानवाने विज्ञानाच्या जोरावर अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केली आहे. मानवनिर्मित घटकांचा वापर करत असताना निसर्गाची हानी होत आहे. प्रत्येकजण दळणवळणासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करत असतो. या वाहनामुळे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन मिसळत असतो. वृक्षतोड करून मोठमोठ्या इमारती उभारल्या जातात. झाडे नष्ट झाल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. म्हणून लेखक रेखा मावशीचे उदाहरण देतात. रेखा मावशीच्या पायाला लागलेली धूळ, त्यामुळे फरशीवर उमटलेले ठसे सहज पुसता येतील. पण आपण वातावरणात दररोज कळत नकळत प्रदूषण करत असतो. त्याचे उमटलेले ठसे
म्हणजेच आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे मात्र आपल्याला सहजतेने पुसता येणार नाही, असे लेखकाला या ठिकाणी सूचित करायचे आहे. म्हणजेच काय आहे यामध्ये स्वमतमध्ये काय आहे कि हमारा जो चलन वलन है, रहन सहन है, कि हम लोग क्या करते हैं, पब्लिक ट्रांसपोर्ट का उपयोग नहीं करते. अगर हमें पास भी जाना है तो हम बाइक लेके जाते हैं, पैदल जाते ही नहीं. दूसरी बात है कि हम लोग क्या नहीं करते, हम लोग पेड़ नहीं लगाते. और अगर नए घर बनाने हैं तो जिस जगह पे पेड़ है तो वो पेड़ों को हम काटेंगे, लेकिन अगर हम वहाँ से पेड़ काट रहे हैं तो दूसरी जगह पे हम पेड़ भी नहीं उगाते. तो हम क्या कर रहे हैं, यह जो धरती है इसका हम खुद ही हमारे पैरों पर कुल्हाड़ी मार रहे हैं और हम ही पेड़ कम कर जो ऑक्सीजन लेवल है वह नीचे घटा रहे हैं और कार्बन डाइऑक्साइड का जो लेवल है वह ऊपर आ रहा है. उससे क्या होगी तकलीफ, हमें ही होने वाली है. स्वमत दुसरा, तापानं फणफणली आपली धरती, ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. इसका जो आंसर है वह आप लोग लिखने वाले हैं. ओवरऑल जो हमने देखा है कि कैसे हम ग्लोबल वार्मिंग कर रहे हैं और उससे जो अगर हमें बाहर आना है तो हमें क्या क्या उपाय करने हैं, कि अपनी जो धरती माँ है तो उससे हम कैसे बचा सकते हैं, यानी कि ग्लोबल वार्मिंग कैसे कम कर सकते हैं, अपनी जो धरती है तो उसे प्रदूषण मुक्त कैसे बना सकते हैं. इसका जो उत्तर है वह आप लिखने वाले हो.